आणि भयंकर पाऊस आलेला आहे। इथलं वातावरण इतकं खराब आहे। लास्ट 50 किलोमीटर्स टू गो, फक्त 50 किलोमीटर। गुड मॉर्निंग गाईज, नवीन दिवस नवीन ब्लॉग आणि आज आपण आहोत जयपूरमध्ये। दिस इज द डे 3 ऑफ आवर जर्नी टू लद्दाख आणि काल आपण जयपूरपर्यंत 550 किलोमीटर्स कवर केले होते आणि आजचं आपलं टार्गेट असणार आहे अनदर 550 किलोमीटर्स टू चंदीगड। सो आम्ही आता रेडी झालेलो आहे आणि ब्रेकफास्टला जाणार आहे। सो हे जे हॉटेल आहे हॉटेल संस्कार, जे आहे जयपूर दिल्ली हायवेवरती। आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो विंडोच्या बाहेरचा। इट्स सच अ ब्युटिफुल व्ह्यू। इकडे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतोय दिल्ली जयपूर हायवे आणि इकडे पूर्ण जयपूर सिटी दिसतीये। आणि ही आहे आमची रूम। सगळे आमचे फेलो रायडर्स बसलेले आहेत। हाय, से हाय। सो आता आम्ही सगळं आमचं सामान पॅक करणार आहे आणि सामान वगैरे पॅक करून ब्रेकफास्ट करून निघणार आहे नेक्स्ट जर्नीला। चलो, सी यू गाईज। दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही लागलेलो आहे हायवेला, जयपूर दिल्ली हायवे। इकडनं दाखवते 8 तास 31 मिनिटं। टोटल 500 किलोमीटर्सचं डिस्टन्स कवर करायचं आहे आज। आणि राजस्थानमध्ये भयंकर गर्दी आहे, म्हणजे लिटरली हॉटेलमधनं बाहेर आल्यानंतर फक्त बॅगा बाईकवरती लोड करत होतो आम्ही। साधारणतः 15-20 मिनटं बाहेर राहिलो, अक्षरशः घामाने चिंबवले झालो होतो। गर्मी खूप वाईट आहे। लवकरात लवकर राजस्थान क्रॉस करायचा प्लॅन आहे। सरचे 100 किलोमीटर्स ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत आणि सगळे रायडर चाललेले आहेत समोर। सो दिवसाचे पहिले 100 किलोमीटर जे असतात ना, इट्स ऑलवेज टफ टू कम्प्लीट इट। इट इज जस्ट लाईक हाऊ द बॅट्समन टेक्स टाईम टू सेट। एकदा का बॅट्समन सेट झाला की मग तो फोर्स आणि सिक्सेसची कसरत करतो। ड्रायव्हिंग पण सेमच आहे। फर्स्ट 100 किलोमीटर थोडं टफ वाटतं, पण तुम्ही तुमच्या बाईकबरोबर गेलत होता आणि मग पुढची जर्नी जरा जास्त सुखकर आणि सोपी होते। सो बहरोड, गुरगाव, दिल्ली इज 195, गुरुवाड 162। आपल्याला जायचं आहे चंदीगडला, विच इज स्टील 429 किलोमीटर्स। पाऊस येईल असं वाटतंय, ढग एकदम दाटून आलेले, पावसाची रिमझिम पण चालू झालेली आहे। देवाला सांगितलं होतं लाईफमध्ये थ्रिल पाहिजे, पण किती हे नक्की डिफाईन केलेलं नव्हतं। त्यामुळे देव तथास्तु तर म्हटलं आहे, पण थ्रिल काय ही केल्यास संपत नाही आहे। आत्ता मागाचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये एकदम ऊन पडलं होतं आणि अचानक नेक्स्ट 5 मिनिट्समध्ये पाऊस सुरू झालेला आहे। काल आम्ही दिवसभर रेनवेअर घालून होतो, पण पाऊस काय आला नाही, त्यामुळं कंटाळून आता आम्ही रेनवेअर पॅक करून ठेवलं होतं आणि भयंकर पाऊस आलेला आहे। सो आता रेनवेअर घालतो आणि पुढची जर्नी स्टार्ट करतो। एकदम जोरात पाऊस पडत होता। विदिन 5 किलोमीटर्स पाऊस गायब, ऊन सुरू। हे हो एका प्रकारे परीक्षा बघतोय। तुम्ही म्हटलं खरंच लद्दाखला जाताय बाहेरवर, खरंच तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती आहे का तिथपर्यंत पोहोचणं? आय थिंक तो टेस्ट करतोय। आम्ही पण या टेस्टला खरे उतरणार आहे आणि चंदीगडला तर पोहोचणारच आहे। आजचं रनिंग कवर होत नाही आहे, हार्डली 85 किलोमीटर्स झालेले आहेत। दुपारचा 1:15 वाजलेला आहे। सो दिल्ली राहिलेली आहे 145 किलोमीटर्स। नाव वी आर इन हरियाणा। दिस इज द 4th स्टेट। 3 days ऑफिशियली एंटर झालेलं आहे हरियाणामध्ये। महाराष्ट्र, MP, राजस्थान, नाव हरियाणा। दिल्ली साधारणतः 150 किलोमीटर आहे। जे आपलं टार्गेट आहे चंदीगड, दॅट स्टील 379 किलोमीटर्स।
आज जरा कंटाळा आला आहे ड्राईव्हचा, कारण दुपार आहे, पाऊस आहे, ऊन आहे, वातावरणाचं नक्की काय कळत नाही काय चाललंय. ठीक है, हम पीछे नहीं हटेंगे, चंडीगढ़ तो जाके रहेंगे. हा हायवे आहे हरियाणामधला. इट्स व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. हायवेवरती पूर्ण पाणी आलं आहे. गाडी जी काल पूर्ण खराब झाली होती ती आता बऱ्यापैकी चमकती आहे, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे हरियाणामध्ये सुद्धा. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि दिल्ली आहे 116 किलोमीटर इथून. इथे समोरच एक टोल प्लाझा आहे. चंदीगड अजूनही बरंच लांब आहे. दॅट्स 350 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. गुरगाव इज 74, मनेसर, रेवाडी, पावल. आता जरा चांगला रोड लागलेला आहे. मागाचा जो टारवाला रोड होता त्याचा प्रॉब्लेम हा होता की हेवी गाड्या जाऊन माहीत नाही तशा स्ट्रेट लाईन पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टू व्हीलर जर अडकली तर तुम्हाला ती बाहेर काढता येत नाही आणि गाडी अशी घसरल्यासारखी होते. चान्सेस ऑफ लूजिंग द कंट्रोल ओव्हर द बाईक. इट्स अ प्रिटी बॅड रोड. नाउ फायनली वी आर हिटिंग दी सिमेंट रोड. याची लेवल तरी होपफुली चांगली असावी. आपल्या हरियाणामध्ये, आणि हरियाणामध्ये जर काय बघायचं असेल तर रोड बघा, रोड NH33. आत्ता वाजलेले आहेत 5. येस, 4:51 आणि आम्ही आहोत KK हॉटेल. इथे KK हॉटेल आहे झज्जरच्या पुढे आणि सगळे आता रेडी होत आहेत. इथलं वातावरण इतकं खराब आहे की काय सांगू. गरमी तर आहेच आहे, मॉइश्चर खूप वाढलेलं आहे आणि घामाच्या तर नुसत्या धाऱ्या लागलेल्या आहेत. सो जे अंतर तुम्ही 100 कवर करणार असाल तिथे हार्डली तुम्ही 60-70 कवर करताय. सो होपफुली थोडीशी तापमानात घट होईल पुढे गेल्यावरती. होपफुली रस्ता चांगला असावा. 4 तास 26 मिनटं दाखवत आहे. 260 किलोमीटर अजून जायचं आहे. इट्स लुकिंग व्हेरी टफ. आता जेवण केल्यामुळे बघूयात काय होतं आहे. हरियाणातले रस्ते बघा. रस्ता असा वाटतं अमेरिकेतला फ्रीवे जो असतो ना त्या टाईप बनवले आहेत. एकदम सिमेंटचे रोड आहेत. आजूबाजूला एकदम हिरवळ दिसते. वातावरण इतकं खराब आहे म्हणून सांगतो, व्हिडिओमध्ये सगळं दिसतं तसं नसतं. आत्ता मी इथे कन्फर्म सांगू शकतो तुम्हाला की वातावरण खूप खराब आहे. दमट हवा, एकदम जी हवा अंगावरती लागते ती सुद्धा एकदम चिपचिप आहे. जसं समुद्रकिनारी वातावरण असतं त्या टाईप आहे आणि घामाने पूर्ण कपडे ओले झाले. जेव्हा आता गाडी चालू केली आणि थोडी हवा लागला तेव्हा थोडं बेटर फील व्हायला लागलं. एवढा मोठा हायवे आहे आणि आम्ही 5 जण चाललेलो आहोत. ट्रॅफिक ऑलमोस्ट नील आहे. रस्ता तर खूप मोठा आहे. ट्रॅफिक आहे. बायकरसाठी स्वर्ग आहे हा, स्वर्ग. याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे. ब्युटिफुल रोड, ब्युटिफुल रोड मॅन. समोरून रेल्वे चाललेली आहे. व्हॉट अ व्ह्यू. आय थिंक कोळशाची आहे मालगाडी. दिस इज द ब्रिज. याचे पाय अवघड वाटतं आताच. तर आमचा एक टर्न चुकल्यामुळे आम्ही पुढे गेलो. आम्हाला जायचं होतं पाणीपतवरून, त्याच्यावरती हायवेने सरळ पुढे आलो. नंतर चूक रिअलाइज झाल्यावरती आम्ही आता एक शॉर्टकट रस्ता दाखवला आहे गुगल मॅप्सने, त्यावरती चाललेलो आहोत. हा फुल हरियाणाचा गावातला रोड आहे. दोन्हीकडे शेती आहे. फुल धुरळा आहे. आता ह्या धुरळ्याच्या रोडनंतर आता होपफुली आम्ही हायवेला जाऊयात. पण ठीक आहे, ॲडव्हेंचर पाहिजे तर सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. गावातला रस्ता राहिला होता तर गावातला रस्ता सुद्धा दिसला
आणि हरियाणाचं पण एक वैशिष्ट्य मला जाणवलं, जिथपर्यंत दूर नजर जाईल तिथपर्यंत सपाट सुपीक जमीन. आपल्यासारखं डोंगर दऱ्या वगैरे असला अजिबात प्रकार नाही. एकदम लेवलमध्ये डोंगर नाही, काय नाही, फक्त लांबपर्यंत सपाट आणि सुपीक जमीन. आणि हा जो रस्ता आहे दोन्हीकडून झाडं आहेत, त्याच्यामधून चाललो आहे. मला फुल जुन्या पुणे आळंदी रस्त्याचा फील देतो आहे. पुणे आळंदी रोडला पण अशीच दोन्ही बाजूला सेम दाट झाडी होती आणि सिंगल लेन रोड असायचा. कधीही उन्हाळ्यामध्ये तर रस्त्यावरती जाताना ऊनसुद्धा जाणवलं नाही. कुठे ग्रामपंचायत दीपालपूरमध्ये आलो आहे आपण. ओके, एकदमच गावातला रस्ता आहे. सो फायनली गल्ली बोळातनं फिरून 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 आता आम्ही हायवेला आलेलो आहोत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि आम्ही आलेलो आहोत पानिपतच्या थोडंसं पुढे एक टोल नाका आहे, तिथे कॉफी पिण्यासाठी थांबलो होतो. आणि हे सगळे आमचे फेलो रायडर्स आहेत. आत्ताच आमची कॉफी झालेली आहे आणि आता डिस्टन्स कवर करायचं आहे साधारणतः 130 किलोमीटर्स. 130 किलोमीटर्ससाठी दाखवते अराऊंड 2 तास 18 मिनटं दाखवते. सो इथून मग चंदीगडला पोचूयात. आजचा दिवस थोडासा हेक्टिक होता. दुपारी गरमी जास्त होती, जेवायला उशीर झाला आणि त्यामुळे रनिंग पण खूप कमी कवर झालं. सो संध्याकाळी जो हायवे होता जो पानिपतवरून जात होता त्याच्यावरती पूर्ण ट्रॅफिक लागलं. हवेवर जो रस्ता होता तो एकदम स्ट्रेट होता, त्यामुळे डिस्टन्स बऱ्यापैकी कवर झालेलं आहे. सो आता एक लास्ट टप्पा घ्यायचा आहे आणि आम्ही हॉटेलवरती पोचूयात चंदीगड. चलो बाय बाय. 8:15 वाजलेले आहेत आणि आपण एंटर केलेलं आहे कुरुक्षेत्रमध्ये. मगाशी जसं मी म्हटलो एक होतं पानिपत, इथे तिसरं पानिपतचं युद्ध झालं. त्यानंतर पुढे आल्यावरती अराऊंड 50 किलोमीटरवरती आहे कुरुक्षेत्र. तिथं महाभारताचं युद्ध झालेलं आहे. तिथं श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगितली. तर असं वाटतं या रिजनमध्ये सगळी युद्ध इथंच झालेली आहेत की काय. आणि का म्हणजे होऊ नये, कारण इकडे कसं मी अगोदर पण सांगितलं, जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत सगळी अशी विस्तीर्ण एकदम सपाट मैदान आहेत. सो इकडे युद्ध होणं खरंच शक्य आहे. येस, वी आर नाव इन कुरुक्षेत्र अँड चंदीगड इज 100 किलोमीटर्स ओनली. तर आम्ही आहोत मिडल ऑफ नोवेअर. चंदीगड राहिलेलं आहे 50 किलोमीटर आणि या ज्या गाडीच्या लाईट येत आहेत त्या लाईट पडत आहेत तोंडावरती. सो फायनल 50 किलोमीटर्स अँड विल रीच द मायटी चंदीगड. शेवटचे 50 किलोमीटर आणि पोचलो. लास्ट 50 किलोमीटर्स टू गो. फक्त 50 किलोमीटर आणि वी आर ॲट चंदीगड. चलो. Okay, we have officially entered the Chandigarh city. Just look at the view. Very nice city. एकदम प्लांट, मोठे रस्ते, लाईट्स आणि जो हायवे होता तो पण खूप भारी, खूप भारी. व्हेरी नाईस. सो अशा रीतीने आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल एरिका क्राउन चंदीगड येथे. आणि टोटल आजचं रनिंग झालेलं आहे 521 किलोमीटर आणि टोटल रनिंग झालेलं आहे निघाल्यापासून 1755 किलोमीटर्स. वी हॅव कम्प्लीटेड द जर्नी.